आज आपण प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे पिठलं करूया। मस्त गरमागरम वाफाळतं पिठलं आणि सोबत भाकरी, अगदी साधासा पण तितकाच जिव्हाळ्याचा मराठमोळा बेत। पिठलं बनवण्यासाठी पळीभर तेल गरम करून घेतले। तेलावर मोहरी घालायची आहे। मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे, हिंग घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। बेसन पचायला थोडंसं जड असतं, त्यामुळे हिंग मात्र अवश्य घाला। पदार्थ अगदी साधासा असला तरी त्याची खरी चव ही त्या पदार्थाच्या खमंग फोडणीवर अवलंबून असते, त्यामुळे फोडणी ही खमंगच व्हायला हवी। आता कढीपत्ता घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। पिठल्यामध्ये थोडासा कांदा जास्त घालायचा म्हणजे चव अगदी सुरेख येते। आणि यासाठी आपल्याला कांदा फार असा लालसर करण्याची आवश्यकता नाही आहे, हलकासा कांदा फक्त मऊ करून घ्यायचा आहे। साधारणपणे 2-3 मिनिटातच कांदा छान असा मऊ होतो, फार असा लालसर केलेला नाही आहे। आता हळद घालायची, हळदसुद्धा व्यवस्थित अशी परतून घ्यायची। सगळं पुन्हा एखाद मिनिट व्यवस्थित असं परतून झालं की यामध्ये पाणी घालायचे। पाणी घालताना गॅसची आच मोठी करायची आणि पाणी घालायचं म्हणजे चरचरीत अशी फोडणी बसते। पुन्हा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि या पाण्याला छान खळखळून अशी उकळी काढून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे। एकीकडे 2 चमचे बेसन पाण्यामध्ये व्यवस्थित असं कालवून घेतलं आहे। आता हे बेसनाचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। बऱ्याचदा पिठलं करताना बेसन हे वरून घातलं जातं, पण या पद्धतीने केल्यास पिठल्यामध्ये गुठळ्याही होत नाहीत आणि चव तर सुरेखच येते। आता तुम्हाला लागेल तसं पाणी वाढवून तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता, पण मी मात्र हे थोडंसं असं दाटसरच ठेवणार आहे। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। झाकण काढून सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एखाद मिनिट अगदी मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की आपलं गरमागरम वाफाळतं पिठलं पानात वाढायला तयार। पाऊस पडायला लागल्यावर प्रत्येकाचीच पावसाळा स्पेशल अशी पदार्थांची खास यादी असते। त्याच यादीमधला माझा अत्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी। मस्त अशा गरमागरम पिठलं भाकरीवर घरी कढवलेल्या साजूक तुपाची धार। करून बघा हे साधं असं पिठलं आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।